मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, मात्र आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा दिलाय। त्यानुसार जरांगे पाटलांनी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली आहे। आता आंदोलन मुंबईतच होणार असा पवित्रा ते घेत आहेत। याकरता ते मुंबईत आझाद मैदानाची पाहणी करणार आहेत। आरक्षण मेपर्यंत मुंबईतून माघार नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे। आम्ही अगोदर पाहणी तर करतो, आम्हाला एकदा पाहणी करायची कुंकळ कसे ग्राउंड मोकळे आहेत काय आहेत ही एकदा पाहणी, ती पाणीची तारीख बी डिक्लेअर करतो आम्ही। मला जरा 10-15 दिवस आराम बी करणं गरजेचं आहे, कारण आता माघारी नाही येणार आम्ही। आम्हाला जायला तयारी करावी लागते मरणाची। शेतीत थोडी येऊन द्यायचं आणि तिथं गेलं की 1 मिनिटात अमुक मागण्या मंजूर केल्या म्हणायचं आणि माघारी यायचं। आमची मेहनत इतके दिवस केलेली व्हायला जाते। त्याच्यामुळे आता बसले की काय बसणार आहेत मुंबईत। असलं नाही, आता असं नाही, आता गेलं की माघारी नाही। मुंबईला तुम्ही म्हणजे पाहणी करायला जाता, त्याची उपोषण करणार आहे का वेगळं आंदोलन करणार? उपोषण फरपोषण बंद, उपोषण 2 वर्ष केलं भाऊ मी। सोपी गोष्ट नाही, मग हाड झिजून निघाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।